माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. नंतर विचारलं मला अशी कोणती वस्तू जी वळली की बारकी होती. आता म्हणलं वळल्यावर वस्तू एखादी मोठी होईल. बारकी कोणती वस्तू होती? मी म्हणलं हे असली वस्तू असते वळल्यानंतर वस्तू मोठी होते. नाही म्हणलं आहे. बराच वेळ मी विचार केला पण मला काय वस्तू आठवली नाही. ते चौथीचं पोरग म्हणलं हरलं का? म्हणलं हरलं बाबा आता काय करणार. म्हणलं वळली की बारकी होती अशी एकच वस्तू आहे म्हणलं बिडी. जशी वडन तशी बारकी होत जाते. त्यामुळं आधी ह्यांना सोसावं लागतं लहान मुलांना. भीमेच्या तीरावरती आहे कोटलिंग नाथाचं स्थान आणि घराघरामध्ये आणि मनामनामध्ये भक्तीचा जागर असं हे चिकलठाण, असं हे चिकलठाण. कोटलिंग नाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीमध्ये शिवविचारांचा जागर गेले 3 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे. याचा मनस्वी आनंद आहे. शिवजयंती ही केलीच पाहिजेत. शिवजयंती हाच आपला सण आहे आणि शिवजयंती हाच आपला सगळ्यात मोठा उत्सव आहे. हे व्हॅलेंटाईन डे, रोज डे, टेडी डे ही भिकारांची लक्षणं आहेत. 14 फेब्रुवारी हे आपलं नाही. आपला एकच सण, आपला एकच उत्सव 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. घराघरामधून आणि मनामनामधून हा सण पुढे आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अशी जडीबुटी आहे की ज्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं मन, मनका, मेंदू आणि मनगट सशक्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची जडीबुटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 22 प्रांत असणारा औरंगजेब या मातीमध्ये रडला होता. 22 प्रांत होते औरंगजेबाकडे. एक प्रांत केवढा होता? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 3 वेळेस मोजावं लागतं. त्यावेळेस एक प्रांत तयार होतो. अफगाणिस्तान मधील कंदहार पासून ते बंगाल पर्यंत ज्याच्या राज्याचा विस्तार झाला होता. ज्याने आदिलशाही जिंकली, ज्याने कुतुबशाही जिंकली, ज्याने निजामशाही जिंकली, पण हे स्वराज्य जिंकण्यात त्याला कधीच यश आलं नाही. अरे त्याने आपल्या डोक्यावरचा किमांश काढून फेकला. जोपर्यंत हे स्वराज्य जिंकणार नाही तोपर्यंत हा किमांश परत डोक्यावर घालणार नाही. पण या मातीमधल्या मराठ्यांनी त्याला डोक्यावरती परत किमांश घालण्याची संधीच येऊन दिली नाही आणि खुलताबादमध्ये येथेच औरंगजेब बादशाह संपला. पण स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न हे फक्त त्याचं स्वप्नच राहिलं, लक्षात घ्या. आणि शिवाजी महाराज सह्याद्रीच्या कडाकपारामधील मावळ्यांना एकत्र करून निर्माण केलेलं हे स्वराज्य आणि जगाच्या पाठीवरती साऱ्या जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं युद्धतंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. गनिमी कावा, दस्तूर खुद्द विस्टन चर्चिल इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष 2ऱ्या महायुद्धामध्ये हतबल झाले होते. कारण जर्मनचे अडॉल्फ हिटलरनं फक्त त्याला इंग्लिश खाडी पार करायची होती. एकदा का त्याने इंग्लिश खाडी पार केली आणि तो इंग्लंडमध्ये घुसला. इंग्लंडमधील एकही व्यक्ती जिवंत ठेवणार नाही ही शपथ घेऊन गेलेला अडॉल्फ हिटलर. पण विस्टन चर्चिलांनी आपल्या देशामधील लोकांना सांगितलं, तुम्ही घाबरू नका. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे, जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आपण लढू. आणि व्हिनस पक्षानं भरारी मारावी अशी भरारी मारली आणि ज्या इंग्लंडला 2ऱ्या महायुद्धामध्ये आपण पराभूत होईल ही भीती होती, या इंग्लंडनं जर्मनीचा पराभव केला. फक्त इंग्लंडमधील नाही, जगभरामधील पत्रकार आलेत, विस्टन चर्चिलच्या समोर बसलेत आणि विस्टन चर्चिलला म्हणतात, तुम्ही महान आहात, तुम्ही ग्रेट आहात.
त्यावेळेस विन्स्टन चर्चिल म्हणतात, का अहो तुम्ही पराभवाच्या छायेत असणाऱ्या इंग्लंडला वाचवलं तुम्ही. त्यावेळेस विन्स्टन चर्चिल म्हणाले, मी महान नाही, मी ग्रेट नाही, पण ज्याचा आदर्श हे युद्ध जिंकण्यासाठी मी डोळ्यासमोर ठेवला ते महान आहेत, ते ग्रेट आहेत. त्यावेळेस पत्रकार विचारतायत, कोणाचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवला. त्यावेळेस इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष विन्स्टन चर्चिल सांगतात, दुसरं महायुद्ध जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि आम्ही अडॉल्फ हिटलरला संपवलं. काय होतं गनिमिकावा आणि काय होते त्यामध्ये तंत्र, काय शस्त्र होते. आज एवढी महागाची आण्विक शस्त्र निर्माण केली. माझ्या राजाकडे काय शस्त्र होती, दगड, गोपन, तरटी, विटा. विटा म्हणजे आपली बांधकामातली विट नाही. बहाला एकदा मारल्यानंतर वाया जातो म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, त्याला पाठीमागं दोरी बांधायची, सैन्याला आदेश दिले. आणि एकदा मारलेला बहाला सैनिकाला मारलं की तो परत माघारी घ्यायचा, म्हणजे एकाच शस्त्राचा परत परत वापर करायचा. अरे पाऊस असेल तर पाणी हे शस्त्र, उन्हाळा असेल तर ऊन हे शस्त्र, हिवाळा असेल तर थंडी हे शस्त्र. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना वाळवंटात जरी लढायची वेळ आली असती ना, तर वाळू हे शस्त्र वापरून त्यांनी शत्रूला हरवलं असतं. इतकी ताकद होती. दिस इज अ सायकोलॉजी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. जगामधल्या मोठमोठ्या इतिहासकारांना पडलेलं सगळ्यात मोठं कोड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र. एक डावपेच टाकला, पुढचा डावपेच काय असेल हे आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कोणत्याच राजाला कळलं नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हरवणं कोणाला शक्य झालं नाही. लक्षात घ्या. गनिमिकावा युद्धतंत्र काय, कमीत कमी सैन्य, कमीत कमी शस्त्र आणि कमीत कमी संपत्ती असताना देखील मोठमोठ्या शत्रूंना गारद करण्याची कला म्हणजे गनिमिकावा. आणि या गनिमिकाव्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या लेकरांना शिकवा, त्यांच्या मनामनामध्ये रुजवा. या जगामध्ये अनेक राजे झाले, पण त्या राजांना जे राजपद मिळालं होतं हे वंश परंपरागत पद्धतीने मिळालं होतं. पण जगामध्ये असा एक राजा झाला आपल्या भारत देशामध्ये की ज्याला राज्य हे वंश परंपरागत पद्धतीने मिळालं नव्हतं, तर हे राज्य त्यांनी स्वतःचे स्वतः निर्माण केले होते. बघा, आपला भारत कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला या देशाचा राजा समजलं जातं. पण बऱ्याच वेळा मी शेतकऱ्यांचा अभ्यास केला असता. बघा, आपल्याकडे शब्द आहे शेतकऱ्यांना, बळीराजा. बळीराजा का म्हणतात माहिती आहे? या जगामध्ये शेतकऱ्यांचा पहिला राजा होऊन गेला, ज्याचं नाव होतं बळीराजा. म्हणून आज सुद्धा लोक म्हणतात इडा पिडा जाऊ दे, बळीचं राजा होते तो शेतकऱ्यांचा पहिला राजा बळीराजा. आणि शेतकऱ्यांचा या मातीमध्ये निर्माण झालेला दुसरा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आधार देणारा, शेतकऱ्यांना जिवंत ठेवणारा या मातीमध्ये परत राजे निर्माण झाले नाही. इतका शेतकऱ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे शिवाजी महाराज, संभाजी महाराज होते. लक्षात घ्या. काय होतं? स्वराज्याचा जाहीरनामा होता. आता मॅडमने मगाशी सांगितलं. खरं तर मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इतिहास संशोधक आपल्या गावामध्ये एक निर्माण झालेले आहेत, त्यांनी चांगला इतिहास तुमच्या समोर मांडला. आणि असे इतिहास अभ्यासक तयार होणं गरजेचं आहे सर. का? कारण इतिहासातून जर आपण धडा घेतला नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. म्हणून इतिहास हा आपल्या मुलांना शिकवलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास निर्माण करू शकत नाही, तर तो समाज इतिहास जमा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून इतिहास आपल्या लेकरांना शिकवा. पारायण घालतो ना, शिवचरित्राचं पारायण घाला आणि मुलांपर्यंत तो इतिहास गेला पाहिजे. काय होता जाहीरनामा छत्रपती शिवाजी महाराजांचा? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाही, गवताच्या काडीला हात लावायचा नाही. संध्याकाळी झोपताना दिव्याच्या वाती विजून झोपायचं. का? कारण तेलाच्या आशेने एखादा उंदीर येईल, ती वात तोंडामध्ये घेईल, पळत जाईल
गंजीला आग लागेल, गंज पेटेल, कडबा जळेल, उन्हाळ्यामध्ये जनावरांना चारा मिळणार नाही, जनावर मरतील. जनावर नाही जगली तर शेतकरी कसा जगेल? छत्रपती शिवाजी महाराज, ओली झाडं तोडू नका, वाळलेली झाडं तोडा. जर सैनिक गेलं आणि सैनिकाच्या जाण्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला लगेच नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाहीरनामा. शेतकऱ्यांना जमिनी वाटल्या. कशा वाटल्या? या जगामधली पहिली शेतीची मोजणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आपण इतिहास वाचला, अफजल खानाला मारलं, शाहिस्तेखानाची बोट तोडली, पण याच्या पलीकडचा खूप मोठा माझ्या राजाचा इतिहास आहे, तो सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज शिवकाठी निर्माण केली. 5 हात 5 मूठ लांबीची काठी, 14 तुस. तुस म्हणजे आपल्या हाताची मध्यमा आणि अनामिका. ही जी 2 बोट आहेत, ही 14 वेळा मोजल्यानंतर ही 2 बोट म्हणजे 1 तुस, आणि असे 14 तुस म्हणजे 1 हात. अशी 82 तुसाची शिवकाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली. ती आवरत चौरस टाकली, 1 बिघा तयार होतो. बघा, जमीन मोजण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं तंत्र. आवरत चौरस टाकली, 1 बिघा, आणि 120 बिघांचा 1 चावर तयार होतो. आणि हे चावर शेतकऱ्यांच्या नावावरती केले, त्यांचा 7बारा तयार केला. 7बाऱ्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण म्हणतो ना, माझ्या नाव हा 7बारा आहे, माझ्या नाव तो 7बारा आहे, भावाभावात भांडणं आहेत, भावा बहिणीत भांडणं आहेत, बापलेकामध्ये भांडणं आहेत. याच्यासाठी माझ्या राजानं 7बारा तयार केला नव्हता. कोणत्याही वतनदारानं माझ्या शेतकऱ्याची जमीन बळकावली नाही पाहिजेत, यासाठी 7बाऱ्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पहिली शेतीची मोजणी केली. आणि या जगामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं देण्यासाठी, शेतकऱ्यांना अवजारं देण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी या भारतामधली पहिली सहकारी संस्था या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माँसाहेब जिजाऊंनी निर्माण केली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य, आणि त्याच्या संस्थापिका होत्या माँसाहेब जिजाऊ. या सहकारी संस्थेमधून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जायचं, शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं जायचे, शेतकऱ्यांना अवजारे दिले जायचे. कर्ज कसं द्यायचं? मुद्दल कर्ज. शेतकऱ्यांनी जेवढं रक्कम घेतलेली आहे तेवढीच परत करायची. आज असा कर्ज पुरवठा करणारी कोणती बँक आहे का? सहकारी संस्था आहे का? दुसरा टप्पा काय होता? घेतलेलं कर्ज टप्प्याटप्प्यानं परत करायचं. आणि जर एखाद्या वर्षी मोठा दुष्काळ पडला तर त्या वर्षी कर्जमाफी केली जायची. या देशामधली पहिली कर्जमाफी करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्यांनी कर्जाच्या साऱ्या वह्या इंद्रायणीच्या ढोमध्ये बुडवल्या आणि त्या गावामधील सगळ्या शेतकऱ्यांना मुक्त करून टाकलं. त्याच्यानंतर शेतकऱ्याला वाली तयार झाला नाही. लक्षात घ्या, विदर्भामधील एक घटना वाचली, माझं हृदय इतकं घहिवरलं, शेवटी डोळ्यामधून अश्रू आले. लक्षात घ्या, शेतकऱ्याचं पोरग 9वी पास झालं, 9वीला पहिला नंबर काढला आणि ते बापाकडे आलं, बाबा माझा 9वीला पहिला नंबर आला बाबा. बाबाला इतका आनंद झाला. अरे माझ्याकडे नीट त्याला शिकवण्यासाठी पैसे नाहीत, मी त्याला चांगलं शिक्षण देऊ शकत नाही, पण पोरग माझं शिकतंय आणि त्यानं पहिला नंबर काढलाय. आणि म्हणला, बाबा 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनी माझा सत्कार होणार आहे बाबा, माझा सत्कार होणार आहे. वडिलांना खूप आनंद झाला, पण म्हणला, बाबा माझा गणवेश खूप फाटलाय हो बाबा. 15 ऑगस्टला सारे लोक येणार आहेत आणि त्या दिवशी मला जर नवीन गणवेश असेल मला खूप आनंद होईल बाबा. फाटलेल्या गणवेशाने मी कसा सत्कार स्वीकारू? बापावरती इतकं कर्ज होतं, शेतकरी बापावरती. साऱ्या गावाकडून कर्ज घेतलेलं, कोणी 1 रुपयाला द्यायला तयार नाही, पण लेकरासाठी शेवटी तो गेला. जे लोक देणारे होते सगळ्यांचे उंबरे झिजवले, टाचा रगडल्या, पाया पडला, पण कोणी 1 रुपया त्या शेतकऱ्याला कर्ज द्यायला तयार झाला नाही. 3, 4, 5 दिवस गेले. 14 ऑगस्टचा दिवस उजाडला. संध्याकाळी लेकरू बापाकडे आले, बाबा घेतला का हो मला गणवेश बाबा?
बाबा म्हणले काळजी करू नको, सकाळी तुला गणवेश मिळणार आहे, तू संध्याकाळी झोप म्हणले, तू काय काळजी करू नको, मी उद्या सकाळी तुला गणवेश देतो. पोरग झोपलं. पोरग झोपल्यानंतर त्या पोराच्या जवळ बाप गेला, त्याच्या डोक्याहून हात फिरवला, त्याच्या गालावरती ओठ टेकवले आणि डोळ्यामधून खळखण अश्रू बाहेर आले. तसा तडकन उठला आणि खुंटीला अडकवलेला कासरा त्या बापानं हातामध्ये घेतला आणि बाहेर आला. अशा उघड्या आभाळाकडे हात केल्याने म्हणतोय, अरे कोणतं पाप मी केलं होतं म्हणून शेतकरी म्हणून जन्माला आलो. अरे माझ्या लेकराला गणवेश घ्यायची सुद्धा ऐपत माझ्यामध्ये नाही, माझा जगून काय उपयोग आहे? उद्या कोणते तोंड दाखवू माझ्या लेकराला? आमचा शेतकरी बाप रानामध्ये गेला, बाबळीच्या झाडाला कासरा लटकवला आणि त्या कासऱ्याला फास घेऊन आमचा बाप त्या बांधावर बाबळीच्या झाडाला लटकला. दुसरा दिवस उघडला, भारताचा स्वातंत्र्य दिन, सगळीकडे आनंद सुरू झाला, सगळीकडे गाणी सुरू झाली. आमच्या शेतकऱ्याच्या पोरानं फाटकी कापड अंगावरती घालून तो सत्कार स्वीकारला. इकडं तिरंगा फडकत होता आणि उभ्या जगाचा पोशिंदा तिकडं बाबळीला लटकला होता. ही आजची विदर्भामधील शेतकऱ्याची परिस्थिती आहे. कापसाचा हमीभाव आणि सरकारी व्यवस्थेमध्ये तो इतका भरडून गेलेला आहे की त्याला जगण्यापेक्षा मरण जवळ वाटतं. बघा, फाशी का घेतली? इज्जत. आमचा शेतकरी बाप एक वेळेस फाटकी कपडे घालीन, त्याला चांगल्या कपड्याची आशा नाही, तुटकी चप्पल पायात घालीन, या गोष्टीचे त्याला काय वाटत नाही, पण इज्जत त्याला खूप प्यारी असते, लक्षात घ्या. म्हणून त्या बापासाठी म्हणावंसं वाटतं, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसच होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. बारावीला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, बारावीला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जन्म कष्टात पण साधान सुखात, त्याचा जन्म कष्टात पण साधान सुखात. त्यांनी बघितली सपन पाला उसाचा काढताना, त्यांनी बघितली सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. डोंगराड जाणारा सूर्य तुम्हाला दररोज दिसेल, पण मात्याआड गेलेले आईबाप आयुष्यात परत कधीच भेटणार नाही. म्हणून सांगतो, शेवटपर्यंत आपल्या आईबापाला सांभाळा. थोडे पैसे आयुष्यामध्ये कमी कमवले तरी चालतील, पण सगळ्यात मोठं दैवत आपल्या घरामध्ये आपले आईबाप आहेत. त्या आईबापाचा सांभाळ करा. माझ्या राजाचा आदर्श घ्या. जिजामातेचं निधन झालं होतं, म्हणजे जिजामाता पाचाडला राहत असत
आणि रायगडा माझा राजा जायचा आणि रायगडाला इकडं सूर्योदय झालेला आणि पाचाडकर हात करून आपल्या आईचं दर्शन जोपर्यंत रायगड असायचे दररोज घ्यायचे. पण माँसाहेब जिजाऊंच्या निधनानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज दररोज जायचे, पाचाडकर हात करायचे आणि आपल्या आईचं दर्शन घ्यायचं. आपली आई जिवंत नसताना देखील आपली आई जिवंत आहे असं समजून आईचं दर्शन घडणारा छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा कुठं आणि जिवंत आईबापाला वृद्धाश्रमात पाठवणारे, घरामध्ये उपाशी मारणारे आजचे लोक कुठं, हे भयावह वास्तव्य आज जेव्हा पाहतो. लक्षात घ्या, एका विद्यापीठामध्ये भरती चालू होती, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवरती, आणि एपीजे अब्दुल कलाम त्यांची मुलाखत घेण्यासाठी तेथे होते. त्यावेळेस एपीजे अब्दुल कलाम येणाऱ्या प्रत्येक मुलाला पहिला प्रश्न विचारायचे, तुझे आई वडील काय करतात, तुझे आई वडील काय करतात. त्यावेळेस त्यांना विचारलं मुलाखत झाल्यावर, आपण तर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवरती माणसं निवडतोय आणि तुम्ही हा काय प्रश्न विचारता. त्यांना व्यवस्थापन मॅनेजमेंट मधला एखादा प्रश्न विचारा, तुमचे आई वडील काय करतात हा का प्रश्न विचारता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी मुलं आपल्या आईबापाला सांभाळू शकत नाहीत ती मुलं विद्यापीठ काय सांभाळणार आहे. आणि जा तुम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये निष्पत पडलेल्या आईबापांना प्रश्न विचारा, तुमचा मुलगा काय करतोय. ती म्हणती माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा कलेक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा न्यायाधीश आहे. पण त्या वृद्धाश्रमामध्ये निष्पत पडलेले आईबाप ते असं म्हणणार नाहीत की माझा मुलगा शेतकरी आहे, कारण या मातीमधला शेतकऱ्याचा पोरगा कधीच आपल्या आईबापाला वृद्धाश्रमात पाठवत नाही. हा आमच्या मातीचा इतिहास आहे, लक्षात घ्या. शिवाजी घडतात, आज सुद्धा शिवाजी घडतील. तुम्ही शेती करताय, अशी शेती करा जगाच्या पाठीवर त्याला तोड नसले पाहिजेत. तुम्ही व्यवसाय करताय, असा व्यवसाय करा जगाच्या पाठीवरती त्याला तोड नसते पाहिजेत. तुम्ही जे काम करताय ते उत्तम 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 करा, आणि ते काम करणं आणि यशस्वी होणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणे, लक्षात घ्या. हे आपल्याला बनता आलं पाहिजे. माँसाहेब जिजाऊंनी सांगितलं होतं की या देश ही माती गुलामगिरीमध्ये आहे. लहानपणापासून शिवबांना सांगत होत्या आपल्याला या मातीला गुलाम करायचंय, या ठिकाणी राहणाऱ्या आपल्या आई बहिणीला या मुघल आक्रमणातून वाचवायचंय. राजा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. नमस्कार, बारकोण साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे दुसऱ्यांदा माझे व्याख्यान ऐकायला आलेले आहेत. ते चिकलठाण नंबर 1 मध्ये हा कार्यक्रम होता. अशी माणसं समाजामध्ये ज्यावेळेस प्रोत्साहन देतात समाजाला, त्यावेळेस समाज निश्चित पुढे गेल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रमाला गर्दी असणं महत्वाचं नाही, पण बारकुंड साहेबांसारखी दर्दी माणसं असणं अत्यंत महत्वाचे आहेत. ते या ठिकाणी उपस्थित राहिले, मी त्यांचा आभारी आहे. आता स्वराजने सांगितलं की माँसाहेब जिजाऊ शिवबांना पाळण्यात टाकायच्या आणि पाळण्यात टाकून काय म्हणायच्या, शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. आता पाळण्यातलं बाळ किती लहान असतं, पण हा इतिहास आहे, लक्षात घ्या. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घुसायचं कुठे शिकला होता, आईच्या गर्भामध्ये शिकला होता. म्हणून आपल्या गर्भामध्ये मूल असताना आईनं काय बघितलं पाहिजे, कोणता इतिहास वाचलं पाहिजे, हे जिजाऊ मातेकडून शिकण्यासारखे. शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय, शिवबा या जनतेला तुम्हाला गुलामगिरीमधून मुक्त करायचंय, शिवबा तुम्हाला स्वतःचं राज्य निर्माण करायचंय, शिवबा, आणि दोरीने हलवायचे. आईचे शब्द लहान मुलासाठी अमृत असतं, लक्षात घ्या. कारण ते शब्द त्या बाळाच्या कानावरती पडतात. एखादं लहान मूल जर रडायला लागलं आणि तुम्ही लता मंगेशकरला जरी या ठिकाणी तानपुरा घेऊन गायला बोलवलं तरी ते लहान मूल रडायचं राहत नाही. पण त्याच्या आईनं तिच्या भसाड्या आवाजामध्ये हाड हाड जो जो असं जरी शब्द काढलं ते रडायचं राहतं. कारण तो अमृत स्वर असतो त्या बालकासाठी, आणि तो अमृत स्वर स्वराज्याच्या कामी माझ्या जिजाऊनं वापरला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिला. शिवबा घोडेस्वारी करत होते, घोड्यावरून खाली पडले, लगेच सवंगडी उठवण्यासाठी गेले. जिजाऊ म्हणल्या
कोणीही शिवबांना उठू नका, सगळे बाजूला व्हा. आणि जिजाऊ आपल्या दरबारामध्ये गेल्या. शेवटी बाल शिवबा सावरले, दरबारामध्ये आले आणि आऊसाहेबाला म्हणतात, आऊसाहेब खरं तर तुम्ही आम्हाला उठवायला यायला पाहिजे होतं, तुम्ही आमच्या आई आहात, बरं तुम्ही नाही आला, सवंगडी आम्हाला उठवण्यासाठी आले, त्यांनाही तुम्ही येऊ दिलं नाही, असं का? बघा किती छोट्या छोट्या गोष्टीमधून किती मोठं स्वप्न माझे जिजाऊन दाखवलं. जिजाऊ म्हणतात, शिवबा प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये कार्य करत असताना काही नाही काही कारणानं खाली पडत असतो, पण ज्या माणसाला खाली पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज असते, तो माणूस आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून धडा घ्या. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका, स्वतःच्या पायावरती लढायला शिका. आणि हे बाळकडू साध्या साध्या गोष्टीमधून माँसाहेब जिजाऊ शिवबांना देत होत्या. खूप उदाहरणं आहेत. शिवबांना त्यांनी सांगितलं, घोडेस्वारी शिकवली, दांडपट्टा चालवायला शिकवला, डोंगरावरती चढायचं कसं हे ज्ञान जिजाऊने दिलं. हे काय काय करू शकते? अरे शिवबा पन्हाळ्याच्या गडामध्ये गुंतलेले असताना शिवबा बाहेर पडत नाही हे जेव्हा जिजाऊला जाणवलं, घोड्यावरती खोगीर चढवलं आणि जिजाऊ लगेच घोड्यावरती बसल्यात, हातामध्ये तलवार घेतली, माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी जाणार. नेताजी पालकर आडवे आले आणि म्हणाले, आऊसाहेब आम्ही जिवंत असताना तुम्ही आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही, तुम्ही असं करू नका, आम्ही जातो, आम्ही शर्तीने लढतो, शिवबांना वाचवतो. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी आई. बघा तुम्ही 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला भेटण्यासाठी शिवाजी निघालेत. आता अफजल खानाला भेटायचं मध्ये यमाला भेटायचंय, काय होईल सांगता येणार नाही. पण जाता जाता आऊसाहेबांकडे जिजाऊ गेलेत, चेहरा पडलेला दिसला. शिवबा पूर्ण तयारीमध्ये होते, तरी सुद्धा काय होईल सांगता येत नव्हतं. प्रसंग बेकीचा होता. आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि शिवबा म्हणतात, आऊसाहेब यदा कदाचित अफजल खानाच्या भेटीमध्ये जर आम्ही कामी आलो तर 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 आजची आई काय म्हणली असते, राज तुम्ही एकुलती एक, म्हातारपणामध्ये जर तुमचं बरं वाईट झालं, आम्ही म्हातारपणी कुणाच्या तोंडाकडे बघायचं, नका जाऊ राज. जिजाऊ काय म्हटल्या, शिवबा शिवबा अफजल खानाच्या भेटीसाठी निश्चिंत मनाने तुम्ही जा. तुमचे चुलते संभाजी राजांना संपवणाऱ्या अफजल खानाला यम सदनी पाठवा, आमचा उसना परत करा. यदा कदाचित जर तुम्ही अफजल खानाच्या भेटी कामी आला, बाल शिवबांना आम्ही गादीवरती बसू आणि हे स्वराज्य स्वराज्य उभा करू. शिवबा आमच्या काळजीनं तुमची पावलं थपकू देऊ नका. इतकी शूरवीर आई जिजाऊ होती, लक्षात घ्या. म्हणून हे सोन्याचं स्वराज्य आपल्या पदरामध्ये पडलंय, लक्षात घ्या. मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो, आज का जिजाऊ तयार होत नाही? आजच्या सुद्धा आईला वाटतं की शिवाजी सारखा राजा माझ्या पोटी जन्माला, वाटतं का नाही? माझा मुलगा शिवबा सारखा असं वाटतं ना? पण का होत नाही? संस्कार. आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं. लहान पोरग बघा त्याच्या डोक्यावर हात फिरवते. आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं. बाबा बी म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. पण पोरग शाळेला निघाले काय सांगते, कुणाच्या आद्यात पडायचं नसतो, कुणाच्या मध्यात पडायचं नसतो, आपल्या पुरतच आपण बघायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. पण पोरग सहलीला निघालं की आई म्हणते इष्टीच्या मधोमध बसायचं असतो. पुढून ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं. आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतो, गेलं तरी लांब उभं राहायचं असतं. आणि भांडणं लागली की पळून घरी यायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात थंडीमध्ये कुडकुडायचं नसतं, पावसामध्ये भिजायचं नसतं, उन्हामध्ये तळायचं नसतं, मोबाईल घेऊन कार्टून बघायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं. आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. ऐकून ऐकून बाळच एक दिवशी चिडतं आणि बाळ म्हणतं आई आई मी शिवाजी बनायचं असतं. बाबा बाबा मी शिवाजी बनायचं असतं. पण बाबा
बाबा त्याआधी तुम्ही शहाजी बनायचं असतं आणि आई तू जिजाऊ बनायचं असतं, त्यावेळेस मी शिवाजी बनायचं असतं, त्यावेळेस मी शिवाजी बनायचं असतं. अरे शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. त्यावेळेस होतं जीवाशी. जो राजा हयात आयुष्यभर जीवाशी खेळ खेळत आला त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज आणि आजच्या युवकांची ज्यावेळेस मी तुलना करतो त्यावेळेस खूप वाईट वाटतं. पूर्वीचा मावळा लवकर उठे, मैदानी पळत सुटे, मस्तक फुटे पण पिछे ना हटे. पूर्वीचा मावळा लवकर उठे, मैदानी पळत सुटे, मस्तक फुटे पण पिछे ना हटे. आताचा मावळा उशिरा उठे, बिअरबार गाठे, डोक्यात दारूची बाटली फुटे पण दारू न सुटे. आताच्या तरुणाला मावळा म्हणाव की कावळा, हाच एक प्रश्न आहे. का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे? खूप वाईट अवस्था झाली, लक्षात घ्या. या तरुणाईकडे पाहिल्यानंतर, दारूमध्ये दंग झालेले हे तरुण पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं, लक्षात घ्या. आमच्या एका गावामधल्या काकांनी दारू सोडली होती, पण नरेंद्र मोदींचं भाषण ऐकून आल्यावर परत दारू प्यायला लागले. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही तर दारू सोडली होती ना, आज का प्यायलाय? अरे काल मी मोदी साहेबांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी मला परवानगी दिली. अरे येडाय का काय म्हटलं? देशाचे पंतप्रधान कधी परवानगी देतील का? हो, पहिलंच वाक्य त्यांनी दिली परवानगी. काय म्हणले? प्यारे देशवासियो, प्यारे देशवासियो. आता तो त्यातला होता म्हणून त्यांनी तो अर्थ घेतला. मोदी साहेबां माझ्या आवडत्या देशवासियो असं सांगायचं होतं, ह्यानं मात्र अर्थ वेगळाच घेतला. आताच्या तरुणाला मावळा म्हणाव की कावळा हाच एक प्रश्न आहे. का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे? अमिताभ बच्चनचा एक चित्रपट आहे बघा, मर्द म्हणून. त्या चित्रपट एक गाणं या, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरा दोस्त है ऊपर वाला, मेरा दोस्त है ऊपर वाला. या गाण्याचं मी विडंबन केलं आजच्या तरुणाला समोर ठेवून. मैं दारू पीने वाला, मैं गांजा पीने वाला, मैं दारू पीने वाला, मैं गांजा पीने वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मैं खुद ही मरने वाला, मैं खुद ही मरने वाला. भयानक अवस्था झालेली आहे तरुण पिढीची. बचाएंगे तो और लढेंगे असं म्हणणारा छत्रपती शिवरायांचा मावळा, बचेंगे तो और पिएंगे असं म्हणायला लागलेला आहे. तलवारीचा जाळ करणारा छत्रपती शिवरायांचा मावळा सिगारेट आणि गांजाचा धूर काढायला लागलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला, छत्रपती शिवरायांच्या विज्ञानाला इथं अज्ञानाचा कवर आहे. का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे? अरे मोगलांच्या छाताडावरती नाचून, मोगलांच्या छाताडावरती नाचून स्वराज्याचा झेंडा अटके पार लावणारा छत्रपती शिवरायांचा मावळा आज कोणत्या तरी दीड दमडीच्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन रस्त्यावरती थया थया नाचायला लागलेला आहे. शिवरायांचे आचार विचार सोडून तो लाचार कार्यकर्ता बनलेला आहे. का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे? बघा, कार्यकर्ता हा शब्द पूर्वीच्या कालखंडामध्ये वेठबिगार पद्धत होती. वेठबिगार पद्धत म्हणजे काम केलेला कोणताच मोबदला मिळत नाही. त्याचंच न्यू मॉडेल हे आहे. काय? कार्यकर्ता. फक्त चांगले कपडे घालून फिरणं आणि सांगायचं, अरे दादांना जी तंबाखू खात ना दादा, त्याला चुना किती लागतो ना ह्या पट्ट्याला माहिती आहे. मोठेपणा कशात मिरवायचा हे सुद्धा कळत नाही. अरे आईबापाला काय गोळ्या लागतात, कोणती औषधं लागतात हे तुला माहिती आहे का? मी दादाचा उजवा हात आहे, मी काकाचा डावा हात आहे, मी मामाचा दोन्ही हात आहे. अरे तू उजवा बी नाही डावा बी नाही, तू कडीपत्ता आहे कडीपत्ता. जोपर्यंत तुझ्याचा अर्क आहे ना तोपर्यंत तुझा मुक्काम त्या भोगल्यात आहे. एकदा तुझा अर्क संपला ना तुला उचलून बाजूला फेकून दिला जातो.
असा तुझा फक्त वापर करून घेतला जातो. अरे नेत्यांचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा ज्या आईबापाने आपल्यासाठी आयुष्य खर्च केले ना त्यांची सेवा करा. तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये नर्तकी नाचली हा जगाचा इतिहास आहे. प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये नर्तकी नाचली हा जगाचा इतिहास आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात एकदाही नर्तकी नाचली नाही. हा माझ्या शिवरायांचा इतिहास आहे. हा माझा शिवरायांचा इतिहास आहे. दिल्लीच्या तख्ताकडे झेपवणारी पावलं आज डान्स बारकडे वळू लागलेली आहेत. अरे दिल्लीच्या तख्ताकडे झेपवणारी पावलं आज डान्स बारकडे वळू लागलेली आहेत. का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे? प्रश्न आहे माझा. का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे? बऱ्याच ठिकाणी मी जातो. आमची मगाशी चर्चा झाली. जालिंदरजी सरडे तुमच्या गावचे कार्यकर्ते त्यांची उत्सुकता मी प्रत्येक फोनमध्ये जाणवत होतो. सर आपला कार्यक्रम आहे, अशा प्रकारचा कार्यक्रम आहे सांगत होते. इथल्या शिवरायांचे हे पुतळे लक्षात घ्या. मला खूप गर्व वाटला इथं आल्यानंतर. त्यांनी सांगितलं करमाळा तालुक्यामधला पहिला अश्वरूढ पुतळा आपल्या चिकलठाण नगरीमध्ये उभा झालाय. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी. आणि ज्या मावळ्यांनी हा पुतळा उभा केलाय त्यांच्यासाठी. आता पुतळा का उभा करायचा? कारण आपलं मस्तक कुठंतरी चांगल्या व्यक्तींच्या समोर नतमस्तक झालं पाहिजेत आयुष्याचं सार्थक करण्यासाठी. आणि माझ्या शिवरायांसारखं नतमस्तक होणारी जागा मला तर वाटतं या जगात कुठं नाही. म्हणून कमीत कमी या पुतळ्याच्या आशेने तरी तुम्ही दररोज शिवरायांचं आठवता. एखादी गोष्ट एखादा नियम छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं पुढे गेला आणि एखादं वाईट काम करण्याच्या मनात विचार जरी आला तरी तुमचं मन सांगतं अरे शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलंय, राजाचं दर्शन घेतलंय, हे वाईट काम करू नकोस. हे साध्या साध्या गोष्टी असतात. ही नतमस्तक होणारी ठिकाणं जगात कमी व्हायला लागलेत आणि तुम्ही चिकलठाण नगरीमध्ये उभा केलंय. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी. लक्षात घ्या. शिवरायांचा इतिहास मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला जातो. मी मगाशी सांगितलं की 70% शिवजयंत्या ह्या फक्त डीजे वरती आल्यात. आता व्याख्यानाचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम लोप पावत चाललेला आहे. डीजे लावायचा. बरं मी म्हणतो नाचा तुम्ही, डीजे लावा, त्याबद्दल सुद्धा माझं काही मत नाही. पण शिवरायांचा पुतळा तुम्ही मोठा उभा केलाय, त्याची मिरवणूक काढताय आणि गाणं काय लावताय? शांताबाई. शांताबाई. आता म्हणलं स्वराज्यामध्ये सावित्रीबाई होती, सकवरबाई होती, सोयराबाई होती. ही शांताबाई कुठून आली? आका इतिहास वाचला कुठं शांताबाई नाही. मग ह्यांनी कुठं आणली इथे डीजे समोर? ते गाणं गेलं आला बाबूराव, आला बाबूराव. आता म्हणलं तानाजी होता, येसाजी होता, बाजी होता, शिवाजी, संभाजी, बाबूराव इतिहासात कुठंच नाही. मग जयंतीत हा बाबूराव कुठून आला? विचार करा. आपण जर अशी गाणी लावून जयंती साजरी करत असेल ना, हा त्या महापुरुषांचा अपमान आहे. अशी जयंती नाही केली तरी चालेल, महापुरुषांचा अपमान होऊ देऊ नका. लक्षात घ्या. मला खरंच टाळ मृदंगांच्या नादामध्ये तुम्ही काल मिरवणूक काढली. मी स्टेटसला बघितलं त्यांच्या. इतके स्टेटस मी शिवजयंतीचे बघितली. त्यातलं तुमचं काम कोणतरी गावाचं ते टाळ मृदंगाच्या नादामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही आपली पारंपरिक संस्कृती ही जतन करावी लागेल, पुढे न्यावी लागेल. फक्त इथंच नाही, लोकांपर्यंत पोहोचावे लागेल. हे शिवाजी महाराज खरे होते, हे शिवाजी महाराज लोकांना दाखवावे लागतील. डीजे समोर आवाज काढून छत्रपती शिवाजी महाराज कधीच पोहोचवता येणार नाही. अरे ही जर परिस्थिती बघण्यासाठी शिवाजी महाराज असते ना, त्यांनी तलवार काढून तिथंच चालवली असते. आणि तुंग झालेला मावळा समोर आला. अरे म्हणलं तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा काय अभिमान आहे का नाही? नक्षिकांत भगव्या रंगाने माखलेला मावळा माझ्या समोर. तो म्हणला अभिमान? जागेवर आला तू. त्याने लगेच बाहेरची बटणं काढली. गळा त्याच्या मनगटामध्ये भगवा गोप होता. इथले बटणं काढली, गळ्यामध्ये भगवा गोप होता.
परत खालची बटणं काढली, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काळ्यामध्ये होता आणि मला म्हटलं, तुम्ही म्हणताय की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे का नाही? त्यांनी मला हाताला धरलं, घरी ओढत नेलं. बघा घरावरती नाव काय आहे, शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला ना, त्या किल्ल्याचं नाव मी दिलंय आणि तुम्ही मला म्हणताय की अभिमान स्वाभिमान आहे का नाही? मला घरामध्ये नेलं. छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, संभाजी महाराज, तिन्ही पुतळे माझ्या घरामध्ये मी आणलेत आणि तुम्ही मला म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान स्वाभिमान आहे का नाही? बाहेर आणलं, गाडीवरती नाव काय वाचा म्हणला, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि तुम्ही मला म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि अभिमान आहे का नाही? मी सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याला म्हणलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कधी झाला? तसलं आपल्याला काही माहिती नाही म्हणला. छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक का करावा लागला? नाही ते काय माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती? ह्याचे काय माहिती नाही. आम्ही शिवाजी महाराज फक्त एवढेच समजून घेतले, खऱ्या शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला समजला नाही. जर खरे शिवाजी महाराज आम्हाला समजले असते ना, या देशामध्ये जिजाऊंचं चरित्र हनन करण्याची ताकद कोणाची झाली नसती. खरे संभाजी राजे जर आम्हाला समजले असते ना, 350 वर्षापूर्वी चारित्र्य संपन्न संभाजी राजा या महाराष्ट्रामध्ये बदनामच झाला नसता. अरे खरे शिवाजी महाराज जर आम्हाला कळले असते ना, मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळ या मातीत कधीच आली नसती. लक्षात घ्या. का? फक्त शिवाजी महाराज आम्हाला कळले नाहीत आणि हे कळले पाहिजेत यासाठी व्याख्यान आहेत. लक्षात घ्या. ज्याला शिवाजी महाराज कळले त्याला सगळ्या गोष्टी कळल्या. जगण्याचं मापक फक्त शिवाजी महाराज आहेत. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊ नका, त्यांना डोक्यात घाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असणं नसतं. बघा आमच्याकडे आज एक ट्रेड आलाय, शिवाजी महाराजांसारख्या मिशा, शिवाजी महाराजांसारखी दाढी, कानामध्ये बाळ्या आणि चंद्रकोर कपाळावरती आणि संध्याकाळी मरणाची दारू प्यायची. शिवाजी महाराजांसारखं दिसणं म्हणजे शिवाजी महाराजांसारखं असणं नसतं. शिवाजी महाराजांसारखे दिसू नका, पण शिवाजी महाराजांसारखे बनायला शिका. परस्त्रीला आई आणि बहीण माना, हीच खरी आपली संस्कृती आहे. अरे परस्त्रीला आई आणि बहीण माना, हीच खरी आपली संस्कृती आहे आणि हाच खरा माझ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. हाच खरा माझ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. अरे एक एक मावळा माझ्या राजाने तयार केला. जगाच्या पाठीवरचा पहिला इतिहास आहे जिथं मरणासाठी शर्यत चालली होती, मृत्यूसाठी स्पर्धा होती. याच्यानंतर कोणत्याच इतिहासामध्ये मृत्यूसाठी स्पर्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही. शिवाजी राजांची मोहीम लागली की एकावर एक बाजी मला द्या. तानाजी नाही राजा, मला मिळाली पाहिजे ती मोहीम. लगेच यशाची नाही राजा, मला एक बी मोहीम मिळाली नाही, ही मोहीम मला मिळाली पाहिजे. 2 मार्च 1660 सिद्धी जोहरनं 40,000 सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला होता आणि आत अडकले होते दस्तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांना एक आशा होती, काय? 2-3 महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे आणि एकदा पावसाळा सुरू झाला की वेढा ढिल्ला पडेल आणि एकदा वेढा ढिल्ला पडला की आपण हा वेढा सोडून विशालगडाकडे कूच करू. पण सिद्धी मोठा बेरकी होता. जसा पावसाळा सुरू झाला त्यानं वेढा आणखी कडक केला. मुंगीला देखील गडावून खाली जाता येणार नाही इतका चोख बंदोबस्त केला. 3 महिने झाले होते, गडावरची रसद संपत आली होती. आता शिवाजी महाराजांना हालचाल करणं काहीतरी भाग होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी, आता शिवाजी महाराज म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, ज्यांचं युद्धतंत्र जगामधल्या कोणत्याच राजाला कळलं नाही. पहिलं त्यांनी, जसं धनुर्धारी असतो ना, धनुर्धाऱ्याच्या भात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाण असतात. पहिला बाण मारतो, नाही लागला, दुसरा मारतो, नाही लागला, तिसरा सक्सेस होतो, पण तो थांबत नाही. तसं शिवाजी महाराजांकडे एक प्लॅन कधीच नव्हता. एक नाही यशस्वी झाला, दुसरा नाही झाला, तिसरा. पत्र लिहिलं, सिद्धी जोहरला पत्र पाठवलं. पत्र पाहिलं सिद्धी जोहरनं. सिद्धी जोहरला इतका आनंद झाला, अरे अफजल खानाला मारणारा शिवाजी महाराज मला भेटायला येतोय, शरण येतोय. इतका खुश झाला, एक बार आने दो उस दक्खन के चूहे को सीधा पकड़कर बड़ी बेगम साहब के सामने उनको पेश करूंगा.
इतका खुश झाला तो. दिवस ठरला, वेळ ठरली, जाण्याचा दिवस. आणि छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरला भेटण्यासाठी तयार होत आहेत. तेवढ्यात पन्हाळ्यावरती आगमन झालं. पन्हाळ्याच्या खाली 7-8 किलोमीटर मध्ये एक गाव आहे, छोटं गाव. त्या गावाचं नाव आहे नेबापूर. आणि या नेबापूरमध्ये एक न्हावी समाजाचा मुलगा, ज्याचं नाव होतं शिवा काशीद. हा शिवा काशीद असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचा चेहरा एकदम सारखा होता. तो आला आणि म्हणाला, राजा, सिद्धी जोहरला भेटण्यासाठी मी जाणार राजा. तसे राजे म्हणाले, शिवा, राजकारणामध्ये तू अजून नवीन आहेत, राजकारणाचे डावपेच तुला माहिती नाहीत. तसा शिवा काशीद म्हणाला, राजा, मला ते काय बी माहिती नाही, फक्त सिद्धी जोहरला भेटण्यासाठी मी जाणार राजा. राजे म्हणाले, अरे शिवा, विचार कर, तू सिद्धी जोहरला भेटण्यासाठी चाललाय म्हणजे मृत्यूच्या दाढेमध्ये चाललाय. तसा शिवा काशीद म्हणाला, मला ते काही माहिती नाही, माझ्यासारखे 1000 शिवा काशीद मेले तरी चालतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांची या स्वराज्याला गरज आहे, फक्त एवढंच मला माहिती. बघा, लढून जिंकण्याचा चान्स येते आहे का? अजिबात नाही. लढून मरण्याचा बी नाही, फक्त जायचंय आणि मरायचंय हे शिवा काशीदला माहिती होतं. आज असा कोणता व्यक्ती आहे तिथं जाऊन आपल्याला मरायचंय, ते काम आपल्याला करायचंय, पण कोणी सुद्धा तयार होणार नाही. राजा त्याची विनवणी करतात, शिवा काशीद, विचार कर, अरे तुझं मरण आहे तिथं, मरण, मृत्यू तुझ्या समोर आहे. तेव्हा शिवा काशीद म्हणाला, लाख मेले तरी चालतील राजा, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजेत राजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजेत. शिवा काशीद आतमध्ये गेला, अंगरका घातला, जिरे टोप घातला, शिवगंध कपाळाला लावला, तलवार हातामध्ये घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आलाय. आणि आश्चर्य वाटलं शिवाजी महाराजांना, आपलीच प्रतिमा आपण आरशामध्ये बघतोय का काय? छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दुसरा शिवाजी महाराज उभेत. तरी सुद्धा एकदा शिवाजी महाराज सांगतात की शिवा काशीद, विचार कर शिवा. शिवा काशीद म्हणाला, राजा आता काही बोलू नका. राजांना सुद्धा वाटलं, अरे 15-20 दिवस झालाय स्वराज्यामध्ये सामील झालेला हा शिवा काशीद, राजाने घट्ट मिठी मारली. राजाचा कंठ दाटून आला. शिवा काशीदचा सुद्धा कंठ दाटला होता, पण तसाच दाबून धरला. मिठी सैल झाली, शिवा काशीद बाहेर आला आणि खळकन डोळ्यामधून आसरा आलं, पालखीमध्ये बसला, सिद्धी जोहरकडे जाण्यासाठी निघाला. आणि ही बातमी वाऱ्यासारखी सिद्धी जोहरच्या तह दिलेल्या सैनिकात पोहोचली. शिवाजी महाराज सिद्धी जोहरला भेटण्यासाठी गेले, वेढा ढिल्ला झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे कूच झाले. इकडे शिवाजी महाराज समजून सिद्धी जोहरनं स्वागत केला शिवा काशीदचं. आओ आओ शिवाजी महाराज, हम तुम्हारा कब से इंतजार कर रहे थे, आओ बैठिए. काय पाहिजे? इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी आला फाजल खान. फाजल खान कोण? अफजल खानाचा मुलगा. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी तो त्या ठिकाणी उपस्थित होता. तो त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, सिद्धी जोहर म्हणतोय, फाजल खान ये देखिए शिवाजी महाराज हमें मिलने के लिए आए हैं. फाजल खान पुढे आला आणि निरखून पाहतोय शिवा काशीदला. बराच वेळ निरखल्यानंतर तो म्हणतोय, हुजूर हुजूर, हे शिवाजी महाराज नाही आहे हुजूर. सिद्धी जोहरच्या पायाखालची मातीच निसटून गेली. कारण 2 मार्च 1660 आणि तो दिवस होता 12 जुलै 1660. 3 महिने वेळा दिलाय आणि समोर जर बहुरूपी आलाय. बडी बेगम साहेबाला काय सांगायचं? नहीं नहीं फाजल खान, अरे शिवाजी महाराज है. नहीं हुजूर, ये बहुरूपी है, बहुरूपी. तसा सिद्धी जोहर म्हणताय, आप कैसे कह सकते हैं कि ये बहुरूपी है? तसा फाजल खान पुढे आला आणि त्याने शिवा काशीचा जिरोटो बाजूला सारला आणि काय म्हणतोय, जब हमारे अब्बू जान को मिलने के लिए शिवाजी महाराज आए थे, कृष्णा भास्कर कुलकर्णी ने उनके सिर पर वार किया था. उस वार का निशान इसके सिर पर नहीं है. ये शिवाजी नहीं है, ये बहुरूपी है. तळपायाची आग मस्तकात गेली सिद्धी जोहरच्या आणि तो विचारतोय शिवा काशीदला, तुम कौन हो? शिवा काशीद म्हणतो, मैं शिवाजी महाराज हूं. सच सच बता, तू कौन है?
शिवा काशीद म्हणतोय मै छत्रपती शिवाजी महाराज हूं. रागाच्या भरामध्ये उचललंय, वधस्तंभावरती नेहलंय आणि वधस्तंभाला उभं केलंय. शिवा काशीदला 100 भालाईत बोलवले, 100 सैन्य, 100 भाले हातामध्ये घेऊन. अरे शिवा काशीच्या अंगावर जागा शिल्लक राहिली नव्हती, एवढे भाले शिवा काशीच्या अंगाला लागलेत. मृत्यू समोर आहे आणि तरी सुद्धा सिद्धी जोहर विचारतोय सच सच बता तू कोण है. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा शिवा काशीद म्हणतोय मैं छत्रपती शिवाजी महाराज हूं. धस धस धस. अरे एकाच वेळी 100 भाले सर्वांगामध्ये घुसले. रक्त 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 रक्तामध्ये न्हायला शिवा काशीद आणि एका वेळीस 100 भाले बाहेर निघाले. धपकन जमिनीवरती पडला. इकडे सिद्धी जोहर, फाजल खान, त्याचं सैन्य खऱ्या शिवाजीला शोधण्यासाठी निघालेत. आणि जाणाऱ्या सिद्धी जोहरला शिवा काशीद सांगतोय अरे सोंग घेतलेल्या शिवाजी महाराजांची तुम्हाला पाठ सुद्धा बघता आली नाही. खऱ्या शिवाजी महाराजांचा प्रश्न सोडून द्या. आणि जसा शिवा काशीद जमिनीवरती पडला, जमिनीवरची धूळ आकाशामध्ये उडाली आणि त्या उडालेल्या धुळीकडे शिवा काशीद बघतोय आणि म्हणतोय जा जा जाऊन सांग माझ्या राजाला तुमचा शिवा काशीद गेला. राजा तुमचा शिवा काशीद गेला. मातीत नाही गेला राजा, या मातीसाठी गेला, या मातीसाठी गेला. अरे मातीत मरणारे कैक असतात पण मातीसाठी मरणारे छत्रपती शिवरायांचे मावळे असतात. हे सांगत गेला, हे सांगत गेला. हे मावळे होते म्हणून हे स्वराज्य लक्षात घ्या. या मावळ्यांनी हे स्वराज्य उभा केले, हे आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. श्रीमंत कोकाटे यांनी एक पुस्तक लिहिलंय विश्ववंद्य. विश्ववंद्याचा अर्थ काय? शिवाजी महाराजांचं चरित्र आहे आणि त्याला नाव दिलंय विश्ववंद्य. म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय. प्रतीप चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता सासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. अशी कीर्ती माझ्या राजाची. आणि ते सांगतात की साऱ्या विश्वानं वंदन करावं असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण आम्ही काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज भारताचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे. क्लासिफिकेशन करत गेलो आम्ही शिवाजी महाराजांचं. आम्ही महाराजांना मोठं नाही केलं, आम्ही छोटं 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 करीत लहान करण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, या जगामधले अनेक जातीचे धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर उद्धार करतात. आता बघा, शिवाजी महाराज म्हणले की पोवाडा हे त्यांच्या नावाशी जुळलेले. ओम नमो जगदंबे, ओम नमो जगदंबे, नमन तुझा आंबे, करून प्रारंभे. डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गात गुणगान जी रे जी 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 जी. मग मला सांगा बरं, शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा कोणी लिहिला? छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा माळी समाजामध्ये जन्माला आलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी 3.5 पानाचा 900 ओळीचा प्रदीर्घ पोवाडा लिहिला. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, आणि कुळवाडी भूषण पोवाडा गातो शिवबाचा जी रे जी जी जी. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. दुसरा पोवाडा कोणी लिहिला? लोकशाहीर शिवशाहीर बार्शीचे अमर शेख. अमर शेख कोणत्या समाजाचे? मुस्लिम समाजाचे. एक रात्री सह्याद्री हसला, एक रात्री सह्याद्री हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला,
आनंद त्याला कसला, चिवचिवाट झाला पाखरांचा, चिवचिवाट झाला पाखरांचा, शिवनेरीवर जन्म झाला शिवबाचा जी रे जी जी जी. दुसरा पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले बार्शीचे शाहीर अमर शेख. आणि तिसरा पोवाडा मातंग समाजामध्ये जन्माला आले लोकशाहीर शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी लिहिला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या चौकामध्ये जर कुणी गायला असेल ना, तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हातामध्ये डब घेऊन रशियाच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. प्रथम माय भूच्या चरण, प्रथम माय भूच्या चरण, वंदुनी शिवरायांच्या चरण. हा पोवाड्याची सुरुवात अण्णाभाऊ साठेंनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्यावरती जाताना त्यांच्या मुखामध्ये घोषणा काय होती? छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. हयात आयुष्यभरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेटर हेड वापरलं त्याच्यावरती जय जिजाऊ जय शिवराय ही अक्षरे लिहिलेली होती. अरे या जगामध्ये छत्रपती शिवरायांवरती मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून 3-3 तास व्याख्यान देणारा एकच व्याख्याता होऊन गेला. त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या देशाची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट सहन करावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. हे बौद्ध समाजामध्ये आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचे गुणगान गात होते. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी प्राणांची आहुती दिली. त्यामधील भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. बघा, तुमच्यापैकी जर एखाद्याला सांगितलं की उद्या तुम्हाला फाशीची शिक्षा द्यायची, तुम्ही झोपतान का? झोपच लागणार नाही. पण फासावर जाताना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत लेनिनचं चरित्र वाचत होते. जे भगतसिंग 33 कोटी देवांना, नास्तिक होते ते, 33 कोटी देवांना मानत नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत होते. अरे त्या फासावरती जाताना सुद्धा त्यांच्या मुखामध्ये गीत होतं, जे चले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन कर झांसी वाली मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. अरे प्राणांची आहुती दिली, हसत हसत फासावरती गेले जे शिवाजी महाराजांना मानत होते. पण आज जर चुकून भगतसिंग वर्ण खाली बघत असतील तर त्यांना खूप वाईट वाटत असन. ते काय म्हणत असतील? कोई नोटों के लिए मरे, कोई वोटों के लिए मरे, यार सुखदेव हम भी किन हराम खोरों के लिए मरे, हम भी किन हराम खोरों के लिए मरे. हे भगतसिंग शीख धर्माचे होते, लक्षात घ्या. पण ते कोणाला मानत होते? छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटलांनी. सुरुवातीचा कालखंड खूप खडतर होता. अरे गावोगावी जाऊन धान्य मागून आणायचे, गावोगाव जाऊन लोकांकडून मदत आणायचे आणि गोरगरिबांच्या लेकरांना शिकवण्याचं काम करायचे. ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक महाविद्यालय उभा केलं आणि त्या महाविद्यालयाला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. पण विद्यालयाचं काम अपूर्ण होतं आणि त्या विद्यालयाचं कामकाज पूर्ण करण्यासाठी त्यांना 2 लाख रुपयाची मदत होती. बऱ्याच लोकांना मागितलं. बघा, त्यावेळेची आमची माय बहीण सुद्धा जात्यावरती दळायची आणि जात दळता दळता मुठभर धान्य बाजूला काढून ठेवायची कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेसाठी. त्याला मुष्टी फंड योजना म्हणतात, लक्षात घ्या. आणि 2 लाख रुपये लागत होते, पण त्यांना मदत मिळत नव्हती. त्यावेळेस एक इंग्रज अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटलांकडे आला आणि म्हणाला, भाऊराव पाटील तुम्हाला 2 लाख काय, मी 4 लाख रुपये देतो. अरे भाऊराव पाटलांना किती आनंद झाला. फिरून सुद्धा कोणी पैसे दिले नाहीत आणि हा इंग्रज अधिकारी स्वतः आलाय आणि म्हणतो 4 लाख रुपये देतो. कर्मवीर भाऊराव पाटील खूप खुश झाले आणि म्हणाले, अरे तुम्ही जर माझ्या गोरगरिबांच्या लेकरांचं शिक्षण होण्यासाठी मला जर मदत करत असाल तर हा कर्मवीर भाऊराव पाटील तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. माझ्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही मदत करत असाल तर हा कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या कातड्याचे जोडे तुमच्या पायात घालायला तयार आहे. त्यावेळेस तो इंग्रज अधिकारी म्हणाला, भाऊराव पाटील तुम्ही जीव द्यायची गरज नाही आणि तुमचे कातड्याचे जोडे बी मला नको, फक्त छोटं काम माझं करा. बोला
तसा तो इंग्रज अधिकारी म्हणाला, तुमच्या महाविद्यालयाचं काम पूर्ण करायची जबाबदारी माझी, मी वाटेल तेवढा निधी देतो, फक्त छत्रपती शिवाजी महाराज जे नाव दिले ते काढा आणि तिथं माझं नाव द्या. तुम्हाला जर 5-10 लाख रुपये मिळाले आणि असं सांगितलं, लगेच बदलून टाक. कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणाले, आतापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, पण त्या चेहऱ्यावरती क्रोधाग्नी निर्माण झाला आणि कर्मवीर भाऊराव पाटील त्या इंग्रज अधिकारी म्हणाले, अरे वेळ पडली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुन्हा बदलणार नाही. हे कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजामधले होते. जैन ते माझ्या राजाला मानत होते. अरे बापापेक्षा सुद्धा मोठं छत्रपती शिवाजी महाराज जैन समाजामधील कर्मवीर भाऊराव पाटील. प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील त्यांनी लिहून ठेवले, छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे होते 33 कोटी देवांची फलटण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासमोर गारद होते. इतके छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मला स्वातंत्र्य क्रांतीची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून मिळाली हे सुभाषचंद्र बोस सांगतात. साऱ्या जगानं माझ्या राजाला वंदनीय केलं, लक्षात घ्या, मानलं. म्हणून ज्यावेळेस 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरती निधन झालं आणि ही बातमी मुघल सैन्यांना कळाली. अरे एक सैनिक धावत गेला औरंगजेबाला भेटण्यासाठी. ही बातमी जर मी सुरुवातीला औरंगजेबाला सांगितलं तर मला खूप धनद्रव्य मिळेल औरंगजेबाकडून. तो गेला. हुजूर बहुताची खबर आहे. औरंगजेब बादशाह नमाजाच्या रुखवता पाडण्यासाठी निघाला होता आणि त्यावेळेस इतकी आनंदाची गोष्ट मिळाली, बातमी ऐकली. काय, लवकर बोल. तसा तो म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज का इंतकाल हो गया हुजूर, अब स्वराज्य हमारे मिट्टी में होगा. चुप. कोण म्हणतोय? औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा कट्टर शत्रू. आणि नमाजाच्या रुखवता पाडण्यासाठी औरंगजेब बादशाह त्याच्या त्या खोलीमध्ये गेलाय. चटई अंतरली, गुडघे टेकवले, हात वरती केले आणि म्हणतोय, हे अल्लाह, हे परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. हे अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. शेर आ रहा है. शेर. अरे दुश्मनाला सुद्धा हेवा वाटावा असा माझा छत्रपती शिवाजी महाराज होता. पण एक गोष्ट आणखी व्याख्यानाच्या शेवटी येत असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या माध्यमातून सांगतो, पण संभाजीराजाची जयंती कुठं साजरी केली जात नाही. आता छावा चित्रपट आला त्यावेळेस संभाजीराजा कळाला. जो संभाजी राजा 350 वर्ष फक्त बदनामी. संभाजी महाराजांचं नाव घेतलं, श्रीलंपट, जुगारी, व्यसनी, राजबुडव्या, या जगामध्ये जेवढे वाईट आरोप आहेत सगळे संभाजी राजांच्या नावाशी जोडले गेलेत. का? कारण इतिहास घडवण्याची ताकद आमच्या मनगटात होती, पण इतिहास लिहिण्याची कलम आमच्या हातामध्ये नव्हती. म्हणून माझा राजा बदनाम झाला. खरा संभाजी तुम्हाला समजून घ्यायचा आहे. नामदेवराव जाधव यांचं पुस्तक आहे खरा संभाजी, वाचा. काय होता संभाजी? ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण वयाच्या 14 वर्षी जीवनाचं चिरंतन तत्व सांगणारा बुधभूषण नावाचा संस्कृत मधला ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. काय लिहिलंय? धूताच्या सुराचे मांसाचे वेशा पापादी चोर परदार सेवा यतानी सप्त व्यसनानी सप्त नर सुधर नरक नयंती. दूताच्या जुगार खेळू नका, सुराच्या दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, वेश्या गमन करू नका, परकीय स्त्रीची सेवा करू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका. हे 7 प्रकारचे कर्म करणारे लोक नरकाचे द्वार असते. वयाच्या 14 वर्ष सांगताय संभाजी महाराज. गुरुची महत्ता सांगितली. अज्ञान कृष्ण सर्पेन दंशिता भुई मानवा त्वेषा जीवन हे तरतोय 9वी जांगुली गुरु. हे सारे जग जे आहे हे अज्ञानाच्या सर्पदंशाने दंशले गेलेलं आहे. आणि यांना जर बाहेर काढायचं असेल तर गुरु नावाच्या विश्ववैदिकाची जरूरत आहे.
गुरुची महत्ता माझ्या राजानं सांगितली. तो राजा व्यसनी कसा असलो, तो राजा जुगारी कसा असलो असेल का? 3 ग्रंथाची निर्मिती केली. 19 भाषा ज्या राजाला माहीत होत्या त्या कालखंडामध्ये. आज इंग्लिशला मिडियमला गेलं तरी आमच्या पोराला नीट इंग्लिश बोलता येत नाही, आणि येडवाकडे इंग्लिश बोललं तरी आईबाप खुश होतात. आपल्या मराठी शाळा बंद पडायला लागल्यात. इंग्लिश मिडियमला मुलगा गेला पाहिजेत, पण अशा इंग्लिश मिडियमला गेला की तो परदेशामध्ये जे शाळेमध्ये इंग्लिश शिकवलं जातं तो इंग्लिश बोलला पाहिजे. कारण की कसं आहे, आई वडिलांना इंग्लिश कळत नाही, पोरग घरी पप्पा यू आर अ डॉंकी. पप्पा म्हणतो हा काय इंग्लिश बोलते माझं पोरग. मम्मी यू आर अ बफेलो. अरे वा माझं पोरग ते इंग्लिश बोलायला लागले. जे ज्ञान द्यायचंय माझ्या संभाजी राजाला 18 भाषेत होते. किती? 6 जून 1674 रायगडावरती राज्याभिषेक चालू आहे आणि गागा भट्ट मंत्र पडायला सुरुवात केली. संभाजी महाराज काना मंत्र पडलेत. संभाजी महाराज पुढालेत. गागा भट्ट आमचे राजे क्षत्रिय आहेत, त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणा, तुम्ही पुराणोक्त मंत्र म्हणताय. गागा भट्ट सुद्धा त्या 16 वर्षाच्या संभाजी राजाकडे बघायला लागला. आणि इथं कुणीच ओळखू शकत नव्हतं मला, पण या 16 वर्षाच्या मुलानं मला ओळखलं. आणि रायगडावरती गागा भट्टाने असताना एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे समय नयन. आणि या ग्रंथाच्या प्रस्थानामध्ये गागा भट्टाने लिहिलंय, मी स्वतःला संस्कृत पंडित ज्ञानी समजत होतो, पण 6 जून 1674 रायगडावरती संस्कृतचा महापंडित मला भेटला. त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज. गागा भट्टाने त्या पुस्तकामध्ये लिहून घेतलंय. तो राजा जुगारी असेल का? असेल का जुगारी? शिवबाचे रक्त जिजाऊचे संस्कार आणि पाठीशी तुळजा भवानी. शिवबाचे रक्त जिजाऊचे संस्कार आणि पाठीशी तुळजा भवानी. अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी. अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी. एका हातात तलवार, एका हातात लेखणी. अरे एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी. मर्दानी सौंदर्याची आदाजाची देखणी. बघून अशा राजाला होई काळजाचं पाणी. अरे बघून अशा राजाला होई काळजाचं पाणी. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. शिवबाचे रक्त जिजाऊंचे संस्कार आणि पाठीशी तुळजा भवानी. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. अरे मूर्ती समोर होता, औरंगजेब बादशहाच्या समोर संभाजी महाराजांना आणलंय आणि कवी कलश संभाजी राजांच्या शेजारी उभे आहेत. औरंगजेब बादशाह सुद्धा तख्तावर उठून उभा राहिलाय आणि कवी कलश म्हणतोय, राजे क्या खूब लढे हो जंग, देख तुम्हारा रूप तजत तेज औरंग. राजे तुम्ही काय लढलात, काय तुमचं शौर्य. अहो तुमचं शौर्य पाहून स्वतः औरंगजेब सुद्धा तख्तावरनं उठून उभा राहिलाय. औरंगजेब खाली आला आणि औरंगजेब म्हणतोय, बहुत हमारी आंखें तुम्हें देखने के लिए तरसती है. 6 बरस के थे जब आगरा में मिले थे, तब हमने आपसे सवाल किया था. शिवाजी महाराजांना ताप येतोय. हा प्रश्न औरंगजेब विचारता की आपके आबा साहब कहाँ है. त्यावेळेस संभाजी महाराज म्हटले, आबा साहब को बुखार आया है इसलिए आए नहीं है. तसा औरंगजेब म्हणाला, तुमको बुखार नहीं आता. आणि त्या 6 वर्षाच्या पोरानं औरंगजेबाला उत्तर दिला होता, हमें बुखार नहीं आता हुजूर, लेकिन हमारी वजह से बहुत सारे लोगों को बुखार आता है. तो संभाजी राजा वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या समोर आहे आणि शिक्षेचा अंमल सुरू झालाय. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवरती इतकी भयानक, तुम्ही चित्रपट बघितला असाल, त्यात काहीच सजा दाखवली नाही, त्याच्याही पेक्षा भयानक शिक्षा माझ्या राजानं भोगली. जल्लादाला बोलवलंय, 2 हातामध्ये 2 सळ्या. विचार करा, संभाजी राजा समोर आहे. औरंगजेबाचं फक्त एक स्वप्न आहे, काय? राजाच्या डोळ्यामधून अश्रू आले पाहिजेत. ते अश्रू आले, मी जिंकलो. पण माझ्या राजाच्या मुखामध्ये आबासाहेब, जगदंब जगदंब. मिया खान जल्लाद हातामध्ये 2 सळ्या घेऊन संभाजी राजांच्या समोर आलाय आणि औरंगजेबानं सांगितलं, जल्दी मत करो, म्हणजे लगेच सळ्या डोळ्यात घालू नका, डोळ्याच्या समोर रोखून धरा. कमीत कमी त्या सळ्या बघून तरी
संभाजी महाराज घाबरतील आणि रडतील, पण संभाजी महाराज घाबरले नाहीत. त्या स्थळाच्या समोर डोळे वटरून जगदंब जगदंब आबासाहेब आऊसाहेब आपल्या आजीचं, आपल्या वडिलांचं आणि जगदंबेचं नाव घेतायत. आणि मिया खानला हुकूम दिला, सळ्या डोळ्यात घाला. मिया खानने सळ्या धरल्या आणि त्या सळ्या फिरवल्या आणि स्वतःच्या छातडामध्ये खुपसून घेतल्या. जल्लाद औरंगजेब बादशाचा त्यांनी संभाजीच्या डोळ्यात सळ्या घातल्या नाहीत, स्वतःच्या छातीमध्ये खुपसून घेतल्या. का? दिलेर खानाच्या छावणीत मिया खान कैदेमध्ये होता. त्याच्या 2 मुलींची लग्न आली होती आणि संभाजी राजे त्यावेळी दिलेर खानाच्या छावणीत होते. संभाजी राजांना सांगितलं, माझ्या मुलींची लग्न आहेत, फक्त मला 4 दिवस बाहेर पाठवा. दिलेर खानाला न सांगता संभाजी राजांना 4 दिवस मिया खानला पाठवलं. सुखरूप आपल्या मुलींची लग्न करून तो मिया खान आला आणि पुन्हा कैदेत बसला. आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण त्यानं परतफेड केली. राजाच्या डोळ्यामध्ये सळ्या घालण्याची त्याची ताकद झाली नाही. छत्रपती संभाजी राजांसाठी मुसलमान जल्लाद मिया खाननं आपल्या प्राणांची आहुती दिली. दुसऱ्या जल्लादाला बोलवलं. आता हा मात्र नवीन होता. संभाजी राजाच्या डोळ्यासमोर सळ्यात. विचार करा, अरे पायात काटा जर घुसला तर किती वेदना होतात. 3 दिवस पाय धरतो आपण, पण त्या झटकन दोन्ही डोळ्यामध्ये 2 सळ्या घुसल्या. आता डोळे कुठेच नव्हते, उरल्या होत्या फक्त खोबण्या खोबण्या. कुठंच डोळे राहिले नव्हते. आता वाटलं, औरंगजेबाला वाटायचं तोंडामधून तरी माफी मागेल. वेळ लावला. अरे 40 दिवस अनन्वित अत्याचार त्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये चालू होते. दुसऱ्या दिवशी सजा. संभाजी महाराजांची जीभ कापा. जीभ कापायची हुकूम झाला. 2 सैनिक आलेत, जबडा उघडण्याचा प्रयत्न करतायत. जबडा उघडत नाही. अरे उडेल कसा? सिंहाच्या जबड्यात, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो, दात अवकात सांगणारा संभाजी राजा आहे तो. कसा उघडेल जबडा? जबडा उघडत नव्हता. नामी व्यक्ती चालवली, नाक दाबलं आणि श्वास घेण्यासाठी जीव गुदमरला. तोंड उघडलं गेलं. पकडीमध्ये जी पकडली गेली आणि जेवढी ओढता येईल तेवढी बाहेर ओढली आणि सबकन कापून काढली. एखाद्या नदीचा बांध फुटावा आणि पाणी बाहेर पडावं तसं माझ्या राजाच्या तोंडामधून रक्त बाहेर पडलं. आता डोळे नाहीत, आता जीभ नाही, उरले होते फक्त कान. तिसऱ्या दिवशीची सजा, कानामध्ये शिशे होता. अरे जीभ कापली, डोळे काढले, कानात शिशे ओतले, अंगावरचं कातड काढलं, मिठाचं पाणी त्याच्यावरती टाकलं गेलं. पण राजाचा स्वाभिमान तसूभर सुद्धा कमी झाला नाही. अशा अवस्थेत काय म्हणत असतील संभाजी? एका कवीने सांगितलंय, आबासाहेब माझे डोळे खूप आतुर वासायचे तुम्हाला पाहण्यासाठी. तुमचं ते रायगडावरचं सिंहासनावरचं रूप पाहण्यासाठी माझे डोळे खूप आतुर असायचे राजे. आऊ साहेब तुमचा चेहरा पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर असायचो. धाराऊ तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर असायचो. पण आता हे रूप आम्ही पाहू शकणार नाही, कारण आज ते डोळेच उरले नाही. आबासाहेब आऊ साहेब जगदंब जगदंब म्हणत म्हणत आम्ही सारा आयुष्य काढलं. पण आज हे शब्द आमच्या मुखातून बाहेर येणार नाहीत, कारण ते शब्द काढण्यासाठी आमच्या मुखामध्ये आता ती जीभ उरली नाही. बाळ शंभूराजे आऊसाहेब आबासाहेब तुमच्या तोंडामधून येणारी ती गोड हाक मला खूप ऐकावी वाटायची. पण आता ती हाक आम्ही कधीच ऐकू शकणार नाही, कारण ते कान आता शिल्लक राहिलेले नाहीत. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा आबासाहेब एक गोष्ट निश्चित आहे. आबासाहेब आऊसाहेब ही गोष्ट निश्चित आहे, तुम्ही या जगाला दाखवून दिलं जगायचं कसं असतं. आणि मी आऊसाहेब दाखवून दिलं की या मातीसाठी
मरायचं कसं असतं, मरायचं कसं असतं. अरे काळीचे ऐसे शंभू राजाचे, नाही दुजाते जमायचे. नाम तयाचे घेता वाचे, मस्तक आमचे नमायचे, मस्तक आमचे नमायचे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.